काका ती 6ची बस गेली शिवनेरीची, दुसरी पकडू शकतो का त्यासोबत? त्याच तिकीटवर दुसरं पकडू शकतो का आपण? लेट झालं, बस मिस झाली. काही सिद्धिविनायक वडापावला आलोय. 2 वडापाव घेतो, मस्त खातो गाडीत बसून. काका बोलले चांगला वडापाव, लेट्स सी. अरे वा, आलात तुम्ही. चला निघायचं आहे. म्हणजे निघायचंच काय, खूप लेट झालं आहे. ऑलमोस्ट सकाळीचे मला 6 वाजता पोचायचं होतं आणि इकडे झालं आहे 5:40. कारण की मला रिक्षा भेटत नाही सकाळपासून. 5 वाजून ट्राय करतो आहे, रिक्षा भेटत नव्हती. आता येते रिक्षा एक, तिकडून आपण जाऊ 1 ऑफिसला. लेट्स सी, थोडा लेट होईल बट काय दुसरा ऑप्शन नाही माझ्याकडे. लेट्स होप फॉर द बेस्ट की मी पोचेल पुण्याला. लेट्स गो. काका ती 6ची बस गेली शिवनेरीची, दुसरी पकडू शकतो का त्यासोबत? त्याच तिकीटवर दुसरं पकडू शकतो का आपण? सीट अवेलेबल असेल तर कसं होऊ शकतं? त्या गाडीचं तिकीट या गाडीला कसं चालेल? काय करू शकतो मग? एक्स्ट्रा थोडा काय करू शकत नाही. दुसरं तिकीट काढून द्यावा. पण आता किती वाजता गाडी आहे? ती काय लागलेलीच आहे तिकडं काउंटरला बघा, चालू आहे. तिकीट काढू शकतो काउंटरला. ॲज युजल लेट झालं, बस मिस झाली. बस स्टँड झालं माझं, बस मिस झाली. ठीक आहे, लेट्स गो. I'd rather be the one I hear, no control over the wheel. May my soul bless this me. I'd rather be distracted, don't wanna heal, man, I'd rather be distracted. Don't wanna stand still, drifting, losing traction. I'm passionately slashing to this beat, now it's a fraction. I'd rather be distracted, don't wanna heal, man, I'd rather be distracted. Don't wanna stand still, drifting, losing traction. I'm passionately slashing to this beat, now it's a fraction. चाललोय चाकणला, तिकडे एक क्लायंट आहे, तिकडे त्यांना भेटायचं आहे. लेट्स गो. बघू आता काय होतं पुढे. मेट्रोने ट्रॅव्हल केलं, थोडा पुढे गेलो होतो, मग परत आता पाठी आलोय. मेट्रोच गुड, पुण्याच्या गुड. इकडून काहीतरी 21 किलोमीटर दाखवत आहे, पर्यंत पोहोचेल, नंतर परत रिटर्न. हां, आता एक क्लायंट मिटिंग झाली आहे, दुसरीकडे चाललो आहे. तिकडे बघू, तिकडे अजून एक वेगळी क्लायंट ते भेटणार, मग तिकडे नंतर जाणार हॉटेलवरती. Fraction a second ago, I had no control over the wheel, and now I'm driving with no brakes like Tokyo's the way I just have grown older. My old photos, they talk to me, screaming out the same motor. काय गोष्ट आहे ते? आवणार गेले पुढं, ते कुठलं आले ते काय, सगळं रोड जाम करून टाकलंय. आता मी क्लायंटचे मीटिंग सेटअप केले, बट त्यांनी कॅन्सल करून टाकले. मग त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा मी 2 दिवसासाठीच आहे इकडे पुण्यामध्ये. चिपणे मग ते काय बोलायचं, रिक्वेस्ट केली की सर मी 2 दिवसासाठी पुण्यामध्ये मीटिंग करून घ्या. तर बोलला की ठीक आहे आता ये. बट दिस इज रॉंग. इफ यू आर कमिटिंग समथिंग ना, ते तुम्ही पूर्ण करायला हवं. कमिट करून त्यांना सोडून देतात. आज तर डोकं सडकलं माझं. सकाळपासून तिथं जेवण नाही केलं, सकाळी नाश्ता नाही केला आहे, अजून लंच नाही केलं मी, कारण की थांबू शकत नव्हतो. एक पॉईंट लांब आहे, सगळे लांब आहे इकडून. चाललो आहे त्याच्याकडे, तर ती मीटिंग आटून आपण जाऊ हॉटेलला. चलो गाईस, सर्व मीटिंग संपवलं आहे. खूप भूक लागली, खूप. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे यार. आता ते बघू, आता टॅक्सी मागवली आहे, तिकडून जायला आणि ते हॉटेलमध्ये काहीतरी खाईल पहिले. प्रचंड भूक लागली. सकाळी नाही खाल्लं, दुपारी काय नाही खाल्लं आहे. मीटिंग झालं सक्सेसफुल. त्याचे 2 लोक नाही बोलले होते मला नाही भेटणार, ते भेटले बाबा, शेवटी भेटले. चला, खुश आहे थोडासा आज. तुम्ही खा का वडापाव? सांगा, एक तरी खा. मला भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लं ना. नाही, रस्त्यात लागले, काही लागलं ना, रस्त्यात वडापाव लागला तर घेऊन टाकू. असं चांगला जो आटा असेल तर त्या रस्त्यात असेल तर घेऊन टाकू.
सगळा रस्ता ओढून ठेवला. बघितलं मी, अरे येताना तर एवढी ट्रॅफिक. मी चाकणवरून आलो, ते थर्ड क्लास, एकदम थर्ड क्लास. एवढी ट्रॅफिक आयुष्य किती बघितलं नाही. त्याला 4 किलोमीटर त्याला अर्धा तास लागला मला. तिकडे इंडस्ट्री एरिया आहे तो, आणि सगळे ट्रक वर्क जाम करून ठेवले सगळ्या ट्रकांनी तिकडे. पण काय ट्रॅफिकचं कारण काय? खोदण्यामुळे, कशामुळे? की लोकांना ड्रायव्हिंग येत नाही. 2 कारण आहेत. हां, हे तुम्हाला कधी ट्रॅफिक भेटेल? किती म्हणजे माणूस येडा होईल तिकडे गाडीत बसून बसून. रात्री 12 वाजले तरी ट्रॅफिक राहणार तुम्हाला. Gonna make you proud of me. I'm the only one I'm trying to please, but I keep doubting me. It's hard to be the man I want to be, cause I want all for me. Maybe I'm a narcissist, but I got a lot in me, and I got a lot to give. Always got a घेऊन गाडीत बसून खा. चालेल चालेल, ठीक आहे, थँक्यू. वडापाव भेटला, 1-2 खाईल. तुम्ही खाणार? एक तर खा. काय कोणता वडापाव? सिद्धिविनायकचा वडापाव. काका तुमचं शिक्षण कुठपर्यंत आहे? तुमचं इंग्लिश चांगलं आहे म्हणून विचारलं. मी मेसेज केला तेव्हा कळलं तुमची इंग्लिश चांगली आहे. MA झालंय तुम्ही? काय बोलता? मग तुम्ही ड्रायव्हर कसे? काय करणार? नाही का जॉब? हे तर मग शॉकिंग आहे. MA म्हणजे माणूस आणि हे का? कुठे? हां, सिद्धिविनायक वडापाव. चला चला गाईस, सिद्धिविनायक वडापावला आलो आहे. 2 वडापाव घेतो, मस्त खातो गाडीत बसून. काका बोलले चांगला वडापाव, लेट्स सी खरंच चांगला आहे की नाही. ऑर्डर कर काका. 2 वडापाव द्या ना पार्सल. 40 वडापाव. बघू कसा आहे. फेमस आहे का इकडचा हा? शाखा भरपूर आहे. काय बोलता, किती शाखा आहे? 15? पूर्ण पुण्यात बोलतात की नुसतं इकडेच? हां. जास्त नाही, इकडेच येतं जास्त. पवार आणि मोदींमध्ये दिल्लीतील सुजेपी आंदोलनाबाबत चर्चा झाली असावी अशी माहिती शशिकांत शिंदेंनी TV9 मस्त, मराठीला दिली. एक नंबर. बीजेपीच्या मागण्याही पवारांनी मोदींपुढे मांडल्या असाव्यात असाही दावा शशिकांत शिंदेंनी केला. दरम्यान यावर अभिजित तिरके यांनी तिकडे नाही, खोटी स्तुती नाही, खरंच चांगलं आहे. चर्चा झाली असेल किंवा चर्चा होईल. तर गाईस, आता आलं रूमवरती, फ्रेशनअप झालो, आंघोळ केली मस्तपैकी, असा सगळा त्रास निघून गेला. तर हा रूम आहे आमचा, डिसेंट आहे, इट्स गुड. हॉटेलचं नाव डॉर्टन आहे. आणि म्हणजे मला एंट्री केलं वाटलं छोटं असणार, बट इट वॉज स्पेशियस. तर आम्ही 2 लोक आहोत, तर म्हणून 2 बेड. आणि बघा इकडे काय काय, फ्रीज दिला आहे, त्याच्यात काय नाही आहे, आय थिंक सो. काय आहे? नाही, काय नाही आहे. पाण्याची बाटली दिली आहे, ओव्हन आहे, स्टीमर आहे, केटल दिला आहे, ह्याचा वॉर्डरोब दिला आहे, म्हणजे घरासारखंच आहे. वॉश बेसिन आहे. मग त्यानंतर इकडे शावर आहे मस्त. आजच्या गावात गाईस हेअर ड्रायर. एक नंबर. हे काय ते मजेशीर आहे. हे आपण रोज सकाळी असं रेडी होऊ याच्यासोबत. उद्या सकाळी जर मी रेडी व्हायचा ब्लॉग बनवला तर त्यात हे असणार 101%. तर हां, मग इकडे असे वर्किंग टेबल दिला आहे, TV आहे, ज्याचं नॉर्मल सगळं काय असतं, AC आहे, 1990sचा AC आहे. बस एवढं. थांब, मी तुझं वरचं दाखवलं, खाली किचन कॅबिनेट वगैरे सगळं आहे. काय घर बांधणार आहे आम्ही इकडे? सेटल होणार नाही आलो आहे काय रे? नाही, मी काय बघतोय, काय असणारच नाही, काय बघतो मी. ठीक आहे. तर हा होता रूम टूर. मस्त फर्स्ट डे इन पुणे. हॉटेल चांगलं आहे, डॉर्टन हॉटेल आहे. सो इट इज गुड. म्हणजे एवढं फॉर 3 स्टार हॉटेल चांगलं आहे. कंपनी देते पैसे, मी कुठे भरते. काहीच कंपनीची मेहरबानी. जिरा राईस आणि डाळ आणि थोडंसं, बस एवढंच आहे. चला जेवून घेऊ. गाईज, या रूमची लाईटिंग कशी बघा ना, एकदम रूमची लाईटिंगच एवढी अशी डीम आहे ना, काम करायची पण इच्छा होत नाही. डल डल लाईटिंग आहे, व्हाईट लाईटिंग पण नाही आहे नीटपैकी. गाईज, खरं सांगतो मनापासून, आयुष्यात कधी एवढं लेटपर्यंत काम नाही केलं. 10 वाजलेत. माझे डेडिकेटेड सर आहेत समोर, म्हणून मी आज काम करतोय. आई शप्पथ सांगतो, खोटं नाही बोलत आहे.
मी आजपर्यंत काही 10 पर्यंत मी लॅपटॉपच्या समोर बसलो पण नाही आणि आज बसलोय सरांच्या आशीर्वाद. सर शिवाय देतील चॅटमध्ये, नाही तर म्हणून करायला सरांना देतील, लोक देतील सरांना असं बोलतायत सर. नाही नाही माझे ऑडियन्स चांगले आहेत सर. 400 किती माहिती आहे सर तुम्हाला मला सबस्क्रायबर सर? 438 सबस्क्रायबर. त्याचं माहिती किती लोक बघतात? 40 लोक. चला गाईज, आजसाठी एवढंच होतं. जेवण झालेलं आहे, आता काम करतोय, झोपणार. मग जर कॉपीराईट लागलं त्या गाण्यामुळे तर माझी चुकी नाही. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. Tapos nakitibak vlog. Chala bye bye bye. Niga ka manahit ka tumala.